काय म्हटली? पनीरची भाजी मला शिकवती यायची मग. मी कधीच बनवलं नाही, पहिल्यांदा बनवते. फायनल रिझल्ट ऑफ पनीरची भाजी. सो हे गाईज, वेलकम टू ऐश्वर्या राठोड ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग असणार आहे कुकिंग ब्लॉग. आज मम्मी पण आहे गाईज इथं, तर मम्मीला शिकवणार आहे पनीरची भाजी कशी बनवतात ते. तर बघू मला पण जमते की नाही. म्हणजे मी चालले मम्मीला शिकायला गाईज, तर चला बघू आजची पनीर रेसिपी कशी होती ते. सो माझ्या गाईज आता करू. ऐश्वर्याच्या सो गाईज आता शिकूया मस्तपैकी मम्मीला पनीरची भाजी. ऑर्डर तर करून दिले, तोपर्यंत वेट करूया. काय म्हणणार? लाईक करा, सबस्क्राईब करा. थांबणार सोयीला. सो गाईज इथं मम्मी काहीतरी म्हणते तुम्हा सगळ्यांना. म्हण मम्मी काय म्हणायचं? लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ओके. ओके, डन. प्लीज माझं पनीरचं ऑर्डर आलेलं आहे. आता करूया आपण पनीर बनवायची तयारी. हो गाईज, मी मम्मीला आणलेलं आहे मस्तपैकी टेरेसवर. आमच्या सोसायटीचा टेरेस कसा आहे ते बघण्यासाठी. तर चला मम्मीला दाखवते मस्त टेरेस. आणि तुम्हाला माझ्या मागे पण दिसतच असेल किती मस्त आहे सगळं. झाडं वगैरे लावलेली आणि खूप वेल मेंटेन टेरेस आहे गाईज. आणि आम्ही आहे आता 15th फ्लोअरवर. तुम्ही व्ह्यू बघू शकता. मम्मी देख रही टेरेस. हे आहे आमचं मस्त टेरेस. आणि सेफ्टीसाठी गाईज पूर्णेकडं असे रॉड लावलेले. वाव, दिस व्ह्यू. आणि प्लस आता होतोय सनसेट. तर सनसेटचा व्ह्यू तर बघा किती छान वाटतोय. खूप मस्त सनसेट व्ह्यू आहे गाईज. इथे बघा किती मस्त फ्लावर आहे. हे बघा मम्मी बघती इथे मस्त फ्लावर्स. हे आहे आमचं टेरेस व्ह्यू. खूप छान मेंटेन आहे. तसं बसायला पण केलं आहे गाईस. तिथं आपण बसू पण शकतो मस्तपैकी. चलो बैठ के देखते. इथं मम्मीचं तिचं पर्सनल ब्लॉग सुरू झालं आहे. माझं टेरेस दाखवती गाईस ब्लॉगमध्ये. सी दॅट. मम्मी काढते तिचे ब्लॉग्स. खूप मोठी टेरेस आहे आणि फार मस्त आहे. इथे मस्त असे केळीचे झाड पण लावलेले आहेत. मेन म्हणजे हा सनसेट व्ह्यू सगळ्यात भारी आहे आपला. या थोड्या रॉडमुळे इतकं कळून येत नाही. आणि बिल्डिंग्स तर तुम्ही बघू शकता. टेरेसवरचे सगळे झाडं दाखवते तुम्हाला. बघा किती सुंदर छान वाटतंय. गाईस हा एक मस्त युनिक क्रिसमस ट्री. मम्मी इथं थांबली, इकडे बघ. मम्मीला दाखवलेली आहे पूर्ण टेरेस. आणि मम्मीला फार आवडलेली गाईस. मम्मी म्हणते आपलं टेरेस पण याच्यापेक्षा छान मेंटेन करते आता. अरे आवडलं का? छान. आणि इकडचा व्ह्यू बघ सनसेट. सो गाईज आता पनीरच्या भाजीची तयारी करूया. पहिलं कांदे कट करून घ्यायचे उभे खूप मोठे. 4-5 कांदे कट करून घेऊ. मम्मीला माहिती नव्हतं तर मम्मीने असे केले होते. पण असे कांदे नाही पाहिजे गाईस, लंबे कांदे पाहिजे. ह्यामध्ये थोडे खडे मसाले पण टाकतात गाईस. तर चला खडे मसाले टाकतात. ही इलायची, दालचिनी गाईस, 2 तेजपत्ता. मस्त खडे मसाले ॲड करून घेतले आता. सो गाईज आता खडे मसाले टाकले, मी पाणी टाकले. मी अजून थोडं पाणी टाकते. इकडे हे कट केलेले कांदे पूर्ण उकळूपर्यंत त्याच्यात टाकायचं. सो गाईज टाकलेले.
सो गाईज आता टमाटे धुवून टमाटे कापून घेते. कांद्यांनीच आम्हाला खूप रडवलंय गाईज. खूप तिखट कांदे येते आणि मम्मी तिकडे गेली आहे. मी आता टमाटे कट करते गाईज. सो गाईज आता पनीरला अनबॉक्सिंग करून घेऊया आणि पनीरला फ्राय करून घेऊया. तोपर्यंत आपले कांदा वगैरे फ्राय होतात तोपर्यंत. मम्मीचं लक्ष आहे ना पनीर रेसिपीकडे. काय म्हटली? पनीरची भाजी मला शिकवती यायची मग. मी कधीच बनवलं नाही, पहिल्यांदा बनवते. पनीर भाजी जास्त नाही बनवलेली. पनीर भाजी खात नाही कधी. सो गाईज आता मिक्सर घेतलंय आणि आपले कट केलेले टमाटे त्याच्यात टाकून घेऊ मस्त. सो गाईज पूर्ण टमाटे टाकून घेतले मी त्याच्यात आणि याला मिक्सर मधून काढून घेऊ. तुला मी काढते मध्ये काही मसाला वगैरे. मस्त कांदे धुवून घेते एकदम पूर्ण पिंक त्याचा कलर गेला पाहिजे तसं. तर बघा पनीर बारीक कापून घेतलंय. आता ही कढई ठेवू मस्तपैकी आणि पनीर रोस्ट करून घेऊ. पनीरला फ्राय करून घेऊ गाईस. चलो करते पनीर फ्राय गाईस. आता करूया आपण पनीर फ्राय. त्याच्यात टाकूया ऑइल. फ्राय करताना आपण टाकूया थोडेसे जिरे. जे तडतड होत आहे तोपर्यंत टाकूया आपलं पनीर. पनीर टाकलंय. त्याच्यात टाकूया मसाले. थोडीशी लाल मिरची, थोडीशी हळद, एव्हरेस्ट. यांना होऊ दे गाईज मस्त फ्राय. पनीर फ्राय करताना गाईज पनीर मसाला पण ऍड करते थोडस. झालं घ्यायचं. सो गाईज इथं पनीर फ्राय करून झालेलं आहे. आणि हे पण याचं पूर्ण पाणी ऑब्झर्व होऊ देते गाईस. आणि याला मग मिक्सर मधून ग्राइंड करून घेऊ. आणि इकडे कोथिंबीर खूप मोठी कट करून घेतलेली आहे. थोडीशी पनीर मध्ये टाकूया. हा इथे टमाट्याचं पेस्ट करून ठेवलेलं आहे. वाटीत काढून घेते कारण की आपल्याला कांदा ते पण याच्यातून काढायचं आहे गाईस. ते टमाट्याची प्युरी गाईस. असं कांद्यांना पहिला थंड करून घ्यायचं आणि मगच मिक्सर मधून काढायचं. जर गरम गरम काढलं तर सगळं खराब होणार गाईस. गाईस पनीर फ्राय झाले की नाही चेक करते थोडं खाऊन. खा के देखता हूँ पनीर फ्राय. नुसतं फ्राय पण खायला भारीच आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. सो गाईस कांद्याचं पेस्ट आणि टमाट्याचं पेस्ट इज रेडी. तर कढई ठेवूया आपण. त्याच्यात कांदे भाजण्याची कढई घेतली गाईस. त्याला करूया गरम आणि तेल टाकूया फर्स्ट. सो गाईस गॅस केलेला आहे चालू. आलेच एक मिनिट. आणि मम्मी ठेवत आहे गरम पाणी गरम करायला गाईस. पाणी गरम करायचं. व्हॉट इज गरम पाणी गरम करायला? गरम पाणीच टाकावं लागतं भाजी. अरे दुसरी असते. गरम पाणी होते गाईस इंडक्शन वरती गरम. तोपर्यंत आपण आपल्या भाजीची करूया तयारी. तेल टाकूया. तेल गाईस माझ्या बॉटलचं तेल टाकायचंय मला बॉटल मध्ये. तोपर्यंत इससे जुगाड केलेलं आहे खूप मोठं तेल. आपल्याला जेवढं तेल लागतं त्यानुसार. आता तेलला मस्त छान छान गरम. तेल होते गरम. तोपर्यंत मी सगळे मसाले या डिश मध्ये काढून घेते. लाल मिरची 2 चमचे,
थोडीशी हळद, थोडासा एव्हरेस्ट मसाला, त्यानंतर आपला हा कांदा लसूण मसाला घ्यायचा. धनिया पावडर टाक. कांदा लसूण बस. कांदा लसूण पण टाकलाय. याला फिरवा. आणि आजचा सगळ्यात मेन मसाला घेईल पनीर मसाला. त्याला पण ऍड करूया. पनीर मसाला पण ऍड केलाय. आता चला याच्यात टाकते मी जिरा वगैरे ते. जिरा झालेला आहे तडतड. जिरा नंतर टाकायचंय. नाही, मोहरी नाही टाकायचं. जिरा नंतर टाकायचंय गाईस टमाटा पेस्ट. टमाटा पेस्ट टाकूया. टमाटा पेस्ट वेळ लागायचं आपल्याला. अद्रक लसूण अद्रक लसूण पेस्ट आहे माझ्याकडे, तीच टाकते मी. अद्रक लसूण पेस्ट टाकून बाजूला जायचं असते गाईस. खूप पाणी, मग स्पीड कमी कर. टाक टमाटा टाक. पाणी दिसतो तुझ्यात. हळू टाक. टमाटा पेस्ट टाकूया. आता वाढव. आता टमाट्यातलं सगळं कच्चा पण निघण्यासाठी टमाट्याला मस्त होऊ दे एकदम फ्राय. मग त्याच्यानंतर कांदा लसूण ऍड करू आणि मग मसाला ऍड करू. मस्त होतंय टमाटे फ्राय. थोडं वर घे. टमाट्याने पूर्ण तेल सोडूपर्यंत त्याला फ्राय होऊ द्या. म्हणजे तेल साईडला टमाटे साईडला असं होतं. मगच टेस्ट येते ना त्याची. तेल साईडला शिजून निघतं मग तेल. थोडस झालं वाटतंय मला. त्याच्यात टाकूया आपण थोडं कांदा लसूण. नाही तर मसाले पण पहिले टाकू शकतो किंवा कांदा लसूण पण. याला पण तसंच भाजून घ्यावं लागेल पूर्ण. मी टाकणार आहे आता ते कांद्याचा पेस्ट. टमाटे झाले छान फ्राय. झालंय का? टाका हे दोन्ही फ्राय होऊ दे चांगलं. सो गाईस ऍड कांदा प्युरी. म्हणजे खरं घेऊन घाल तुझे कांदा. तेच तर. हे दिसायला पाहिजे कढईतलं. इथे कांदा आणि टमाट्याची पेस्ट मिक्स केली आणि आपल्याला थोडं तेल सुटूपर्यंत मस्त फ्राय करून घेऊया. कांद्याचं फ्राय होणं आणि थोडी कोथिंबीर पण टाकली आहे गाईस. मसाले ऍड करते मी आता. कांदा भाजलेला आहे. मसाला बेकारच होणार. मसाले मस्त छान ऍड करून घेऊ आणि आता चवीनुसार मीठ टाकूया त्याच्यात थोडंसं गाईस. सो गाईस चवीनुसार ऍडिंग सॉल्ट. एक अशी दिसते आपली पनीरची भाजी. याला तेल सुटूपर्यंत फ्राय होऊ दे म्हणजे आपले मसाले सगळे फ्राय होतील. सो गाईस आता टाकते याच्यामध्ये पनीर. तुम्ही बघून घे पनीर टाकायचे आता आपल्याला. सो गाईस हे पनीर मी ऍड करते. पाणी टाकावं लागेल नंतर थोडं. गाईस भाजीमध्ये फक्त गरम पाणी टाकायचं. थोडंसं गरम पाणी ऍड करते. सो गाईस हे बघा अशी पनीरची भाजी मस्त आपली रेडी झाली. आता याला छान उकळू देऊया आणि एंडिंगला टाकायची आपल्याला त्याच्यावर कोथिंबीर. तो व्हिडिओ पाहिला असेल ना तुम्ही. धनिया ऐसे फेक मारणे का. धनिया टाकू गाईस थोड्या वेळाने. फेकणे मारणे का. अशी झालेली आहे पनीर भाजी.
सो गाईज फायनल रिझल्ट ऑफ पनीरची भाजी. गाईज तुम्हाला जर माझ्या पनीर भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण असंच भेटूया नवनवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि तुम्हाला पनीर रेसिपी कशी वाटली ते पण सांगा गाईज.